ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. ख्रिस्ती वर्तणूक कशी असावी ह्याच्याकडं या अध्यायामधून आपण पाहत आहोत. या अध्यायामध्ये आपण वर्तणूक आणि तारण हा कालचा जो विषय होता त्याच्यापर्यंत आपण येऊन पोहोचलो होतो. पण आज आपण पाहणार आहोत की पवित्र आत्म्याची मंदिरे हे कशा प्रकारे असले पाहिजेत आणि कोणते आहे त्याच्याकडं लक्ष मानवाचं गेलं पाहिजे यासाठी पवित्र देवानं देवाश्वसनातून त्यांना चिंतन आणि मनन करण्यासाठी एक विषय आणि एक वचन देखील दिलेलं आहे. आणि म्हणून पहिले करिंथरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 19वा वचन म्हणतं की तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे हे तुम्हास ठाऊक नाही काय, आणि तुम्ही आपले स्वतःचे मालक नाही. केवळ शस्त्रच नाही तर पवित्र आत्म्याच्या निवासस्थानासाठी पवित्र देवानं आज आम्हाला आमची शरीर दिलेली आहे, आणि त्या शरीरामध्ये वसणारा देवाचा आत्मा हा पवित्र आहे. आणि त्या पवित्र गोष्टीला ठेवण्यासाठी आमचं शरीर देखील पवित्र असणं फार गरजेचं आहे. देव आमच्या जीवनाद्वारे, शरीराद्वारे गौरवला जावा याची अपेक्षा तो आमच्याकडून बाळगत आहे. आणि म्हणून देव आमच्या दैवी योजना आमच्या शरीरामध्ये ठेवत असताना आमचं पावित्र्यचं जीवन कशा प्रकारे ठेवता येईल यासाठी सांगतो की तुम्ही स्वतःचे मालक नाही आहेत, की मालक पवित्र देव आहे. त्या मालकाचं शरीर आहे, त्या मालकाच्या शरीरामध्ये जगिक वाईट अनितीच्या गोष्टी नसाव्यात, ऐहिक गोष्टी नसाव्यात म्हणून पवित्र देव देखील आम्हाला सांगत आहे. आणि म्हणून जे केंद्रस्थान आहे पवित्र आत्म्याचं हे आज मनुष्यासाठी त्याचं शरीर आहे. आणि म्हणून आरोग्यासाठी किंवा चांगल्या गोष्टी टिकून ठेवण्यासाठी सेव्हन डे ऍडव्हेंटिस्ट मंडळी गेले 100 वर्षापेक्षाही अधिक काळापासून आरोग्याच्या चांगल्या गोष्टी मनुष्यापर्यंत पोहोचवत आहे. या आरोग्याच्या द्वारे लोकांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक जीवनाविषयी त्यांची आस्था वाढल, आणि त्यांच्यामध्ये जे ख्रिस्ताचे सर्व आशीर्वादाचे प्रकार आहेत ते त्यांच्यामध्ये रुजले जातील, आणि सर्व प्रकार देखील किंवा सर्व प्रकारचे आजार देखील बरे होतील यासाठी झटत आहे. आणि म्हणून मत्तयाचा 4था अध्याय 23वा वचन, येशू ख्रिस्तानं एक त्याच्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या आजार आणि सर्व प्रकारचे दुखणे देखील बरे केलेलं आम्हाला पाहायला मिळतात. कारण की पवित्र देव कोणत्याही मनुष्याच्या जीवनामध्ये रोगराई किंवा जे अनेक वाईट प्रसंग आहेत किंवा चुकीच्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये घडतात, शरीराद्वारे घडतात, त्याच्याद्वारे देवाला संतोष होत नाही. अशा गोष्टी पवित्र देव काढून टाकण्यासाठी सांगतो, आणि ख्रिस्ताने देखील तेच केलेलं आहे. म्हणून आज आपण पाहतो देखील की मनुष्य स्वभाव जो 7वा अध्याय होता त्याच्यामध्ये देखील अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळालेल्या आहेत. फक्त आध्यात्मिक आणि आरोग्याचा सल्ला आमच्यासाठी फार महत्वाचा आहे. शारीरिक देखील आरोग्याचा सल्ला फार महत्वाचा आहे. देवानं नियमशास्त्र ही आमच्या आरोग्यासाठी दिलेलं देखील आहे, आध्यात्मिक आरोग्यासाठी देखील दिलं आहे. ते कोणती सक्ती करत नाही, आणि म्हणून ते आमच्यावरती मनमुराद कोणताही प्रकारे सक्ती किंवा सामर्थ्य आमच्यावरती टाकण्याचा प्रयत्न करत नाही, तर तो देवाच्या आमच्या आज्ञा आमच्या जीवनामध्ये पवित्र ठेवण्याचं कार्य आमच्यामध्ये करत आहे. आणि म्हणून आमचे आरोग्य, आमचा आनंद, आमची मानसिकता, शांती खरोखर आणि अखेर आमचा नाश करण्याचा प्रयत्न आमचा शत्रू सातत्यानं करत आहे. योहानाचा 10वा अध्याय 10व वचन सांगतं की चोर येतो केवळ चोरी करण्यासाठी आणि घात व नाश करण्यासाठी येत आहे. आज आमच्या शरीराचा नाश करण्यासाठी सैतान अनेक पद्धतीनं आमच्या शरीरावरती, आमच्या आध्यात्मिक जीवनावरती घाला घालत आहे. त्याचा आपण विचार करणं देखील फार गरजेचं आहे. येशू ख्रिस्त आमच्यासाठी जीवन प्राप्ती करून देत आहे. त्या जीवन प्राप्तीकडं आणि ती विपुलतेनं करून देत आहे त्याच्याकडं आम्ही आमचं जीवन लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. मग त्या गोष्टी सांभाळण्यासाठी आमचं शरीर कशा पद्धतीनं शुद्ध ठेवता येईल, आणि चोर जो येतो त्या चोरापासून आम्हाला कसं सावध राहता येईल, बारीक गोष्टीकडं आपण लक्ष देऊन आमचं जीवन सुधारित करणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या जीवन पद्धती ज्या आहेत त्या जीवन पद्धतीमध्ये जर ख्रिस्ताच्या विपुल जीवन प्राप्तीच्या गोष्टी नसतील तर ते आम्हाला तारणाच्या वाटेकडे घेऊन जाणार नाहीत. आणि म्हणून पहिले करिंथरासपत्र याचा 6वा अध्याय 9व वचन सांगतं की अनितिमान माणसांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. अनितिमान माणसांना देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. आज हेच लक्षात ठेवलं पाहिजे की जीवनशैली आम्ही बदलली पाहिजे. नैतिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण लक्ष दिले पाहिजे.
आणि म्हणून म्हणत आहे की व्यायामापासून आशीर्वाद मिळवून घेणं फार गरजेचं आहे. आमचं शरीर हे दणकट आणि चांगलं आणि मुक्त तजेलदार त्वचा, अधिक आत्मविश्वास आणि वजन नियंत्रण ठेवणारा आणि चांगली पचन क्रिया आणि नियमितपणा, औदासीन कमी करणारे आणि हृदयविकार, कॅन्सर यावर रोगावरील धोका कमी करण्यासाठी हे फार उपयुक्त आहे. म्हणून साध्या रोजच्या दिवसामध्ये आपण अर्धा तास का होईना आपण व्यायाम करणं हे फार गरजेचं आहे. उपयुक्त कामाने वृद्धी होते आणि कार्यक्षमता देखील वाढते आणि आळशीपणा देखील निघून जातो. आणि म्हणून नीतिसूत्रात 6वा अध्याय 7 ते 13 जर वचन वाचलं, एका मुंगीकडे आम्हाला लक्ष वेधण्यासाठी सांगत आहे. मुंगी आपल्या दिवसामध्ये काबाड कष्ट करते आणि आपलं अन्न साठवून ठेवते. त्या मुंगी, अरे आळशा मुंगीकडे लक्ष दे म्हणून पवित्र देवाचं वचन आम्हाला सांगतं. आज मुंगीप्रमाणे आपण आमचं जीवन हे कार्यरत असणं हे फार गरजेचं आहे. आळसपणा आमच्यातून दूर करून आमचं व्यायामावरती लक्ष असणं, जेणेकरून आध्यात्मिकरित्या देखील आणि शारीरिक दृष्टी आपण देखील सक्षम बनवू शकतो. म्हणून म्हणत आहे की पहिला पुरुष आणि स्त्री देवाने बनवलं त्यावेळेला त्याला बागेतील मशागत करण्यासाठी त्यांची निवड केली. शारीरिक हालचाल व्हावी आणि आध्यात्मिक देखील जीवनामध्ये त्यांना सुलभता प्राप्त व्हावी यासाठी देवानं हा कित्ता घालून दिलेला आहे. येशू ख्रिस्त देखील सुतार काम करत असताना त्यानं त्याच्या वेळेमध्ये कामामध्ये देखील कष्टाचं काम त्याच्यामध्ये करून वेळ घालवलेला पाहायला मिळतं आणि सेवा कार्यामध्ये देखील त्यानं वेळ घालवलेला आहे. सूर्यप्रकाशाचा जो आशीर्वाद आहे त्या सूर्यप्रकाशाच्या द्वारे मनुष्याला हाडं मजबूत करण्यासाठी फार सक्षमता आहे. आणि म्हणून सूर्यप्रकाश रोज घेणं ते देवाने निर्माण केलेलं आहे, त्याच्यावरती विशेष लक्ष देणं हे फार गरजेचं आहे. पाण्यातून देखील आशीर्वाद प्रत्येकाला प्राप्त होतो. मानवाच्या शरीरात 75% पाणी आहे आणि हा 75% पाण्याचा प्रभाव मनुष्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. परंतु हा महत्वाचा प्रभाव पदार्थ श्वास बाहेर टाकल्याद्वारे, घामाद्वारे आणि स्वर्गाद्वारे नाहीच होतो. दररोज 6 ते 8 ग्लास पाणी पिणं हे फार गरजेचं आहे. त्याच्याद्वारे आनंदी आरोग्य राखण्यासाठी देखील मदत होते. स्वच्छतेसाठी देखील आणि शिथिल होण्यासाठी देखील पाण्याचा उपयोग आम्हाला करायचा आहे. आणि म्हणून स्वच्छ हवेपासून देखील आशीर्वाद आम्हाला प्राप्त होतो. रोजच्या दिवसामध्ये आपण स्वच्छ जर हवा घेतली तर जे आमच्या चांगल्या प्रकारे मिळून आमच्या रक्तद्वारे जो आम्हाला प्रत्येक नसांपर्यंत ज्या गोष्टी रक्ताद्वारे पोहोचवल्या जातात त्या व्यवस्थित त्या देखील पोहोचवल्या जातात आणि चपळपणा आणि आमच्या शरीराची जी मजबूती आहे त्या मजबूतीकडे देखील आम्हाला लक्ष देता येतात. म्हणून प्रत्येक दिवशी स्वच्छ हवा आणि शुद्ध हवा मुबलक प्रमाणे घेण्याचा प्रयत्न देखील करणं फार गरजेचं आहे. आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घरामध्ये राहत असताना सातत्यानं खिडक्या दरवाजे बंद करू नका. सकाळची जी चांगली हवा असते ती चांगली हवा खिडक्या दार उघडं ठेवून आपण घेऊ शकतो आणि बाहेर फिरायला जाण्यानं देखील चांगली हवा आपण घेऊ शकतो. नेमस्तपणा आणि अपायकारक द्रव्य उत्तेजक पेयामुळे जीवनाचा आशीर्वाद, अनेक अशा अपायकारक औषध आहेत आणि त्याच्यामुळं समाजामध्ये भर टाकली जात आहे आणि त्याच्यामुळं ज्या गोष्टी ताणतणावाच्या बनत आहेत, लोकांच्या मध्ये अपायकारक द्रव्याचा उपयोग वाढत आहे, त्याच्याद्वारे ख्रिस्ती माणसाला देखील सर्व बाजूने आकर्षक आणि मोहक आमंत्रण देखील देण्यात येत आहे. आणि त्या प्रकारे की चहा आहे, कॉफी आहे आणि कोला यासारख्या कॅफिनचे पदार्थ आहेत. त्यामध्ये फळाचं देखील चव असलेल्या दारूमध्ये मादक द्रव्य असणारे फळ देखील आहेत. ते शरीरावरती देखील घात करतात आणि कॅफिनच्या मुळे मनुष्याला कॅन्सरच्या मार्गावरती मनुष्याला घेऊन जातो. आणि म्हणून ह्या गोष्टी टाळणं फार गरजेचं आहे. बऱ्याच अंशी आपण प्रत्येकाच्या घरी जातो त्यावेळेला आमंत्रण किंवा घरी आल्यानंतर त्यांना पाहुणचाराच्या निमित्तानं त्यांना चहा आणि कॉफी दिला जातो, परंतु त्याचा शरीरावरती देखील त्याचा परिणाम होतो. तो शरीराचा परिणाम आमच्या देवाचं अस्तित्व टिकवण्यासाठी फार घातक आहे. म्हणून त्या गोष्टीकडे देखील लक्ष देणं फार गरजेचं आहे. अनेक लोक तंबाखू खातात आणि त्या तंबाखूच्या द्वारे कॅन्सर होण्याची फार शक्यता आहे आणि कॅन्सर देखील होतो. निकोटीन त्याच्यामध्ये असतं आणि त्या निकोटीनच्या द्वारे मनुष्याची शारीरिक आणि मानसिक ही नैतिकता बिघडली जाते आणि त्याच्याद्वारे त्याचा शरीराच्या सर्व गोष्टी ज्या हानिकारक आहेत त्याच्या जीवनाद्वारे दिसून येतात. आणि म्हणून अनेक लोक
जे ड्रायव्हर असतात ते अनेक लोक म्हणतात की झोप येऊ नये म्हणून आम्ही तंबाखू खातो, किंवा मादक पेय जे आहे की ते आम्हाला झोप येऊ नये, किंवा एक आम्हाला ड्रायव्हिंग करताना आम्हाला एकटंच असतो तर त्याच्यामध्ये कोणता कंटाळ येऊ नये यासाठी ते मादक पेय देखील घेतात. लाखो लोक आपलं आयुष्य हे उद्ध्वस्त करत आहेत या गोष्टीने, आणि म्हणून त्याच्यामध्ये काही कुटुंब देखील उद्ध्वस्त झालेले आहेत, त्यांचा अपघात झालेला आहे आणि ते धुळीस देखील मिळालेले आहे. देव आम्हाला सांगतो की या गोष्टीतून बाहेर पडणं फार गरजेचं आहे. ज्या शरीराला विटाळतात त्या गोष्टीतून आपण बाहेर पडणं फार गरजेचं आहे, जेणेकरून हे देव आमच्या शरीराचा मालक आहे, त्या मालकाला त्याचं शरीर हे शुद्धपणानं त्याच्या समोर देणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून शरीर रचनातील मादक ची पातळी जशी वाढते तशी मद्यपी जीवनाच्या सहकाराची उणीव, गोंधळ, सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव न राहणे, अर्धवट शुद्ध अवस्था, डोळ्यावर येणारे झापड आणि मृत्यू ही चिन्ह प्रगत होत आहेत. नियमितपणे मद्यप्राशन केल्यास शेवटी स्मरण आणि ज्ञान, बुद्धी आणि ज्ञान संपादन करण्याची शक्ती यांचा ऱ्हास होतो. कोणतंही शरीरामध्ये विचार करण्याची ताकद राहत नाही किंवा स्मरण करण्याची देखील ताकद राहत नाही, म्हणून मादक पेय हे टाळणं फार गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला मद्याचा उपयोग करण्यासाठी गोष्टी असल्यामुळे त्याचा उपयोग करण्यास मान्यता दिली असा गैरसमज होण्याची शक्यता आहे. तथापि पवित्र शास्त्रामध्ये हे देखील दर्शवले आहे की देवाच्या लोकांनी घटस्फोट, बहुपत्नी आणि गुलामगिरी आदी करता सामाजिक चालरित्याने भाग घेतला, परंतु देवाने ह्या दोषाकडे दुर्लक्ष करून सूट दिली नाही. अशा प्रकारच्या उत्तराचा अर्थ विशद करताना हे ध्यानात ठेवले पाहिजे की देव ज्याला परवानगी देतो त्या सर्वांना अगत्य म्हणून मान्यता देत नाही. आणि म्हणून आमच्या शरीरामध्ये आम्ही काय घेतो किंवा काय खातो ह्याच्याकडे लक्ष असणं फार गरजेचं आहे. जर आपण आमच्या शरीरामध्ये चांगल्या जर गोष्टी आपण ठेवल्या नाहीत किंवा चांगल्या गोष्टी आपण प्राशन केलं नाही, तर आम्हाला अनेक आमच्या कुटुंबावरती किंवा समाजामध्ये राहत असताना देखील चांगली वागणूक मिळणार नाही आणि शरीराचा देखील आपण नाश करून घेणार आहोत. आणि म्हणून म्हणत आहे, दुसरी अपायकारक द्रव्य आणि गुंगी आणणारा औषध हे फार समाजामध्ये आणि आज या जगामध्ये उपलब्ध आहेत. सैतान मानवी जीवनामध्ये हानी करण्यासाठी जे दुसरी अपायकारक द्रव्य जर असेल तर ते गुंगी आणणारे औषध आहेत. आणि असे अनेक लोक आहेत की त्यांना झोप यावी म्हणून ते गोळ्या देखील घेतात, आणि झोप येत नाही म्हणून देखील गोळ्या घेतात, आणि जे त्यांना शरीराला सुस्ती मिळेल किंवा शरीराला विश्रांती मिळेल याच्याकडे देखील ते लक्ष ठेवतात, आणि लोकांच्या पासून दूर त्यांना राहून ते आराम कसा भेटेल ह्याच्याकडे देखील त्यांचं लक्ष असतं. आणि म्हणून गुंगी आणणारे औषध ह्याच्यापासून देखील आपण लांब राहायला पाहिजे, कारण की देवानं आम्हाला सांगितलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं मौल्यवान रक्तानं आम्हाला विकत घेतलेलं आहे आणि त्याची किंमत देखील दिलेली आहे. आणि म्हणून हे जर शरीर आहे, या शरीरावरती अपायकारक आणणारे जे गुंगी आणणारे जे औषध आहे त्याच्यापासून दूर राहणं फार गरजेचं आहे. विश्रांतीचा आशीर्वाद पवित्र देवाने दिलेला आहे. शरीर आणि मन हे आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे. जर त्याला विश्रांती मिळाली तर थकलेल्या वेळेतून किंवा शिनलेल्या वेळातून आपण देवाजवळ अधिक प्रमाणात जास्त जाऊ शकतो. आणि म्हणून विसावा हे फार गरजेचं आहे. विसावा घेण्याची ठिकाण देखील देवानं विशेष करून आम्हासाठी सांगितलेलं आहे की मार्क याचा 6वा अध्याय आणि 31वा वचन. येशू ख्रिस्त लोकांच्या गर्दीतून त्यांच्या शिष्यांना सांगतो की आपण समुद्राच्या पलीकडं एका ठिकाणी अरण्यामध्ये निवांत जाऊ. हे निवांतपणा जाणं आणि आपल्या शरीराला विसावा देणं आध्यात्मिक गोष्टीची वाढ होण्यासाठी आणि शारीरिक गोष्टीची देखील वाढ होण्यासाठी विश्रांती घेणं हे फार गरजेचं आहे. पुरेसा विश्रांती जर घेतली तर मन आणि शरीर हे दोन्ही देखील व्यवस्थित राहू शकतात. आणि म्हणून पवित्र देव आम्हाला सांगतो की शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. स्तोत्र संहिताचा 46वा अध्याय 10व्या वचनामध्ये सांगतं. कारण की विचार करण्यासाठी देव सांगतो की देव आहे याची जाणीव ठेवा. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण देवाला आठवलं पाहिजे. म्हणून देवाने आमच्यासाठी आठवड्याचा 7वा दिवस हा विसावाचा केलेला आहे, जेणेकरून आम्ही आध्यात्मिक वृद्धी मिळवू आणि शारीरिक देखील वृद्धी आमच्या जीवनामध्ये मिळवू शकतो. म्हणून विश्रांती घेणं, झोप घेणं नियमित आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. पण इतकी देखील झोप नको जेणेकरून आमच्यामध्ये आळस असेल, इतकी देखील विश्रांती नको जेणेकरून आपण देवापासून देखील दूर जाऊ. आणि म्हणून आज आमच्या जीवनामध्ये आपण पाहत असताना अनेक अशा गोष्टी आहेत की
विश्रांती घेत असताना चलचित्र, चित्रवाणी, रेडिओ आणि दूरचित्रवाणी या प्रसार माध्यमाच्या द्वारे देखील आपण जास्त त्या गोष्टीकडे ओढलं जातो आणि म्हणून शैक्षणिक दृष्ट्या देखील हे फार गरजेचं आहे म्हणून आपण त्याला भाग पाडतो. परंतु या आधुनिक जगामध्ये जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये अनेक जीवनशैली बदलून जाऊन ज्या पृथ्वीवरची विचारसरणी आहे, व्यावहारिक ज्ञान आहे, त्याच्याकडे जास्त मनुष्याचा कल आणि त्या ठिकाणी दृष्टिकोन वळत आहे. म्हणून जीवनावरती ह्या चलचित्र असतील किंवा चित्रवाणी, रेडिओ, दूरदर्शन किंवा दूरचित्रवाणी असतील यांचा प्रभाव जीवनावरती जास्त प्रमाणात पडताना पाहायला मिळत आहे. परंतु ख्रिस्ती मनुष्यावरती याचा प्रभाव पडू नये याची काळजी आपण घेणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो की मोबाईलचा उपयोग हा फार प्रमाणात होत आहे. अनेक रील्स बघितल्या जातात फेसबुकवरती देखील मनुष्य वेळ घालवतो. ज्या झोपेची गरज असते, विश्रांतीची गरज असते, त्याच वेळेमध्ये आपण मोबाईल घेऊन विनाकारण आमच्या शरीराचा नाश करून घेतो आणि देवाच्या आध्यात्मिक आणि शारीरिक गोष्टीचा देखील आपण नाश करतो. आणि म्हणून पवित्र देव आम्हाला सांगतो की काय पाहावे याविषयी ख्रिस्ती लोक काही तत्वांचा स्वीकार करतील. एवढंच नाही तर पाहण्यासाठी ठराविक वेळ सुद्धा निश्चित करतील. त्यासाठी सामाजिक संबंध आणि जीवनाची जबाबदारी यावर आघात होणार नाही. आपण काय पाहिलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी मनुष्यासाठी उचित आहेत त्याची योग्य वेळ असणं फार गरजेचं आहे. किती वेळ पाहायला पाहिजे हे देखील फार गरजेचं आहे. जर आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं तर आमच्या जीवनावर चांगल्या प्रकारचं देवाचा आशीर्वाद येऊ शकतो. ख्रिस्तावर चिंतन आणि मनन करण्यासाठी बायबल मधील काही महत्वाच्या तत्वे देखील आम्हाला सांगितलेले आहेत आणि ते म्हणजे 2 कोरिंथीय पत्राचा 3रा अध्याय आणि 18 वचन सांगतं. आपण आरशा प्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडत आहोत आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे आपले रूपांतर होऊन आम्ही त्याच्याशी समरूप होऊ. आमचं जीवन आहे हे देवाच्या प्रतिरूपाचं आम्हाला दिसलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या जो पवित्र देव आहे तो त्याचा प्रभूचा आत्मा त्याच्यामध्ये रूपांतर होण्यासाठी आपण त्याच्याबरोबर समरूप झालाच पाहिजे. आमच्या जीवनाशी तडजोड न करता आपण देवाला आमचं जीवन कशा प्रकारे शुद्धतेने ठेवता येईल किंवा चिंतन मनन करण्यासाठी पवित्र शास्त्राचा अभ्यास घेऊन किती शुद्धतेनं जीवन ठेवता येईल आणि देवाच्या प्रतिबिंबाचं कसं दिसता येईल ह्याच्याकडे आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. जर आपण त्या नैतिकतेकडे लक्ष दिलं नाही तर आमचा ज्या पवित्र जे देवाचं आमच्यामध्ये राहायला पाहिजे ते देखील राहणार नाही. म्हणून सांगत आहे फिलिप्पीकर पत्र याचा 4था अध्याय आणि 8वं वचन की पाऊल सांगतो आम्हाला की बंधूंनो शेवटी इतके सांगतो की जे काही सत्य, जे काही सन्मान्य, जे काही न्याय, जे काही शुद्ध, जे काही प्रिय, जे काही सुशाव, जो काही सद्गुण, जी काही स्तुती त्याचं मनन करा. या चांगल्या गोष्टी जे काही सत्य आहे ते पवित्र शास्त्रातून आम्हाला पाहायला मिळतं, ऐकायला देखील मिळतं. त्याच्याकडे आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. यानं शरीराची देखील शुद्धी होते आणि मनाची देखील शुद्धी होते आणि देवामध्ये आम्हाला वाढण्यासाठी त्याच्या उपयुक्त गोष्टी आम्हाला होतात. आणि म्हणून जे काही सत्य आहे, जे सन्मान आहे, जे काही न्याय आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रिय आहे, जे श्रुषाव आहे, ऐकण्यासाठी चांगलं आहे, जे काही सद्गुण आहे त्या गोष्टीकडं जास्त आमचा वेळ घालवणं देखील फार गरजेचं आहे. जे आध्यात्मिक गोष्टीमध्ये जास्त लोक वाढतात त्यांच्या बैठकीमध्ये बसणं हे फार गरजेचं आहे. आपण जर सातत्यानं चांगल्या गोष्टीमध्ये वाढत राहिलो तर आमच्या चिंतनामध्ये आणि मननामध्ये देखील फरक पडून आपण देवाची स्तुती आणि आराधना करण्यामध्ये अधिक प्राबल्यानं बनू शकतो. आणि म्हणून वाचन करत असताना, संगीत करत असताना देखील लक्ष आमचं असणं फार गरजेचं आहे. आपण कोणत्या प्रकारचं वाचन करतो आणि कोणत्या प्रकारचं संगीत ऐकतो ह्याच्याकडे देखील आमचं लक्ष असलं पाहिजे. आज अनेक प्रकारचे संगीत आहेत आणि त्या संगीताकडं तरुणाई असेल त्यांचा जास्त कल जात आहे. आणि म्हणून म्हणताय की ख्रिस्ती वाचन आणि संगीत यांना शुद्ध उद्धांत आणि उच्च विचार यांना उत्तेजित प्राप्त व्हावे म्हणून संगीत देवाची देणगी आहे. उत्तम संगीताद्वारे स्वभावातील उत्तम गुणांची वाढ होते. आणि म्हणून उत्तम गुणांची वाढ होण्यासाठी आज आपल्या कोणत्या प्रकारे आपण गाण्यांची निवड करतो किंवा संगीताची निवड करतो ह्याच्या देखील आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. हिंसक संगीत असेल, उलटपक्षी आत्म्याची तालबद्धता निष्ठ करणारे असेल किंवा सदाचारास धुळीस मिळवणारे असेल, ख्रिस्ताचे अनुयायी रॉक आणि इतर प्रकारचे दुसरे संगीत देखील आज वापरतात किंवा
मूर्खपणाचा किंवा क्षुद्र मनोविकाराचे प्रकट करणारे अंग विक्षेप यापासून दूर राहतील. अशा प्रकारचे उद्दीप्त गायनाचे संगीत ख्रिस्ती मनुष्य ऐकत नाही. आणि म्हणून जे नाचायला भाग पाडतील किंवा आमचं शरीराला उत्तेजित करतील अशा जे संगीत आहे त्याच्यापासून आपण दूर राहणं फार गरजेचं आहे. आमची जी जीवनशैली आहे त्या जीवनशैलीमध्ये देवाचे प्रकार दिसून येण्यासाठी न दिसून येण्यासाठी जे काही गोष्टी आम्हाला अपायकारक ठरतील ते टाळणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून रोमकरासपत्र याचा 13वा अध्याय आणि 11 ते 14 वचन आपण वाचूया. रोमकरासपत्र वचन सांगतं की समय ओळखून हे करा, कारण तुम्ही आता झोपेतून उठावे अशी वेळ आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा तारण आता आपल्या जवळ आले आहे. रात्र सरत येऊन दिवस जवळ आला आहे, म्हणून आपण अंधकाराची कामे टाकून द्यावीत आणि प्रकाशाची शस्त्र सामग्री धारण करावी. 14 वचन सांगतं, तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि ध्येय वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. ध्येय वासनाला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या आवडणाऱ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. कारण की रात्र सरत जाऊन दिवस जवळ आलेला आहे. आज दिवस जवळ येत आहे. तसं ज्या आध्यात्मिक गोष्टी आहेत किंवा शारीरिक गोष्टी आहेत ह्याच्याकडे देखील लक्ष आमचं देणं फार गरजेचं आहे. म्हणून देव सांगत आहे की पहिले योहानाचा 2रा अध्याय आणि 15 ते 17 वचन ह्याच्यामध्ये जे अस्वीकारणी हालचाली आहेत त्या अस्वीकारणी हालचाली आपण टाळल्या पाहिजेत. जसं जुगार आहे, पत्ते खेळणं आहे, सिनेमाला जाणं आहे आणि नृत्यांचे कार्यक्रमाला जाणं हे टाळलं पाहिजे. परंतु विकेंडला अनेक लोक ह्याच गोष्टीकडं जास्त भर देतात आणि जे स्वीकारणार नाहीये देवाकडून त्या गोष्टीकडं लक्ष जास्त दिलं जातं. आणि म्हणून म्हणत आहे आमच्या विचारसरणीत ज्या जगिक आणि ऐहिक गोष्टीचा परिणाम होत आहे त्या ऐहिक गोष्टीला आपण टाळलं पाहिजे, जेणेकरून आमच्या ख्रिस्ती मनुष्याच्या जीवनामध्ये शारीरिक आणि मानसिक आध्यात्मिक ताजेतवाना त्या ठिकाणी येईल. आणि सकस आहाराचा देखील आशीर्वाद आपण घेतला पाहिजे. जर आपण चांगली फळं खाल्ली, चांगले बीज देणारे वनस्पती आहेत त्या जर घेतल्या तर त्याच्यातून आमच्या शरीराला देखील चांगला जे प्रथिन आहेत ते आम्हाला देखील मिळू शकतात. म्हणून देवाने दिलेल्या अन्नामध्ये धान्य आहे, फळे आहेत आणि कठीण कवचाचे फळ देखील आहेत. भाजीपाला याचा समावेश असणं त्याच्याद्वारे सदृढ आरोग्य देखील आम्हाला पौष्टिक पदार्थाच्या द्वारे प्राप्त होतं. त्या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. लेवियाचा 11वा देखील अध्याय असेल, अनुवादाचा देखील 14वा अध्याय असेल. त्यामध्ये कोणत्या गोष्टी आपण खायला पाहिजेत किंवा कोणत्या गोष्टी खायला नाही पाहिजेत ह्याच्याकडे देखील लक्ष वेधून घेत आहे. आणि म्हणून मूळचं अन्न जर शुद्ध जनावरांचे मांस खाण्याबद्दल देव दोष देत नाही, परंतु खाण्याच्या बाबतीत देखील आपण सावधगिरीनं आपण विचार केला पाहिजे कोणतं अन्न खाल्लं पाहिजे. आणि म्हणून आपण अनुवाद याचा 14वा अध्याय आणि 3रं वचन आपण वाचूया की सांगतं की कोणताही अमंगळ पदार्थ खाऊ नका. खाण्यास पात्र अशी पशु खा. गाय, बैल, शेरडे, मेंढरे, सांबर, हरिण, भेकर, चितळ, रोहा, गवा व रान मेंढा पशुपैकी ज्याचे खूर चिरलेले किंवा दुभागलेले आहेत व जे रवत करतात अशा पशूंचे मांस तुम्ही खावे. देव आम्हाला ह्या गोष्टी सांगतो की जे रवत करतात आणि जे जे खूर दुभागलेले आहेत तेच पशु आपण खाणं फार गरजेचं आहे. तर बऱ्याच अंशी काही लोक ससे देखील खातात, उंट देखील खातात, जे रवत करत नाहीत किंवा त्याचे खूर दुभागलेले नाहीत त्याच्याकडे जास्त लक्ष देखील देतात. या गोष्टीच्या द्वारे आपण आमच्या शरीराला देखील विटाळतो आणि पवित्र देखील नष्ट करतो. म्हणून हे अन्न देखील खात असताना सकस आहार देखील आपण खाणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून पवित्र देवानं नोहाला देखील सांगितलेलं पाहायला मिळतं की त्याने त्याच्या कुटुंबातील प्रत्येकाला देवाने शुद्ध ठरवलेल्या पशुचे मांस खायला त्याने सांगितलेलं आहे. आणि म्हणून शुद्ध मांस खाणं हे आमच्यासाठी फार गरजेचं आहे. आज आपण पाहतो की अशुद्ध पशुचं मांस खाण्यानं शरीरावरती देखील परिणाम होत आहे. म्हणून म्हणताय की सिंह, श्वान, गिधाड, तळाशी राहणारे आणि एक प्रकारचा चोखणारा मासा त्यांच्यासाठी सवयीमुळे ते सहजरित्या रोगाचा प्रसार करू शकतात. अभ्यासावरून असं निदर्शनात आलेलं आहे की डुकराचं मांस आणि
कालव हे खेकडे यांच्या मध्ये माफक प्रमाणात कोलेस्ट्रॉल व तसंच तर आहेच, परंतु त्याशिवाय विषारी अल्किक द्रव आणि दूषित करणारे द्रव असून त्याचा संबंध माणसाच्या बाधेशी येतो. म्हणून हे जपणं फार गरजेचं आहे. शरीराचा कोणताही नाश होऊ नये यासाठी ख्रिस्त आम्हाला ह्या गोष्टी आहारावरती देखील केंद्र करण्यासाठी देखील सांगत आहे. पण आहार आमचा कोणता असायला पाहिजे याच्याकडे देखील आपण फार लक्ष दिलं पाहिजे. जर आमच्या आहाराच्या द्वारे आपण देवाला गौरवू शकतो तर ती गोष्ट आपण आमच्या लक्षामध्ये घेऊया. म्हणून म्हणत आहे की लेवी असा किंवा अनुवादाचा 14 अध्याय आणि दुसरं वचन सांगतं की कारण तुम्ही आपला देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावर सर्व राष्ट्रातून आपली घेतलेला आहे. देवानं जर आम्हाला निवडून घेतलेला आहे तर अशुद्ध गोष्टीपासून आपण दूर राहणार, कारण की या शरीरामध्ये राहणारा पवित्र आत्मा आहे. या पवित्र आत्म्याला आपण जागा चांगली करून दिली पाहिजे. या शरीरामध्ये आपण त्याचं ठिकाण हे चांगलं आपण ठेवले पाहिजे. जर आपण देवाच्या पवित्र आत्म्याला चांगल्या प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी शरीर जर आमचं चांगलं ठेवलं तर खरोखर देव आमच्या जीवनामध्ये त्याच्या आध्यात्मिक गोष्टीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्यामध्ये सहजरित्या तो पेरल्या जाईल. आणि मग नियमितपणा आणि साधेपणा आणि समतोलपणा आमच्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. यशस्वी अन्नविषयक सुधारणा प्रगतीशील याच्याकडे लक्ष देऊन शहाणपणानं काही उपयोगाच्या गोष्टी आहेत त्या देखील आपण केल्या पाहिजेत. आणि अन्नामध्ये स्निग्ध पदार्थ आणि साखरेचे प्रमाण जास्त आहे असे अन्न अनुषंगाने टाळलं आपण पाहिजे. काटकसरीनं आपण त्याचा वापर देखील केला पाहिजे. परंतु भारतामध्ये जास्त साखरेचं प्रमाण असल्यामुळं देखील त्याच्यावरती भर जास्त दिला जातो आणि अनेक डायबिटीस देखील पेशंट आम्हाला पाहायला देखील मिळतात. पण आहार हे फार महत्वाचा आहे. ख्रिस्ती पोशाखाचा जो आशीर्वाद आहे तो देखील फार महत्वाचा आहे. देवाने आदाम आणि हवा यांना प्रथमच पोशाख परिधान करण्यास दिला आणि आज आम्हाला देखील पोशाखाची गरज आहे. हे आम्हाला मत्तयाच्या 6 अध्याय 25 ते 33 वचनामध्ये सांगतं. साधेपणा, भिडस्तपणा आणि व्यावहारिकपणामध्ये आरोग्यदायी आणि आकर्षक या तत्वावर पोशाखासाठी लागणारी कापडाची निवड अवलंबून असली पाहिजे. चांगल्या प्रकारचे कपडे देखील आपण घालणं आणि साधेसुधापणा असणं देखील फार गरजेचं आहे. साधेपणामध्ये आमच्या सांगत आहे की आमच्या जीवनावर इतर क्षेत्रातील जसे घडते त्याचप्रमाणे साधेपणाचे जीवन जगण्यास ख्रिस्ती पाषाणाचा प्रभाव आम्ही कोणत्या प्रकारचा पोशाख करतो यावर पडतो. आपण कशा पद्धतीने कपडे घालतो किंवा कशा पद्धतीने पाषाणास ख्रिस्तानं आम्हाला बोलवलं आहे ह्याचा देखील प्रकाश त्याच्याद्वारे देखील पडतो. आणि म्हणून ख्रिस्ती साक्ष साधेपणाची अपेक्षा करते. ज्या प्रकारचा आम्ही पोशाख करतो त्यावरून आम्ही कोण आहोत आणि आम्ही काय करतो हे जगाला समजून येतं. आणि म्हणून ह्याच्याकडे बारकाईनं लक्ष असणं फार गरजेचं आहे. उच्च धर्माचरण करणं, देहाची वासना ही उदित होणाऱ्या पोशाखाच्या पद्धतीने ख्रिस्ती लोक आपल्या शील सौंदर्याकडे आघात होऊ देणार नाहीत. पहिले योहानाचा 2 अध्याय 16 वचनामध्ये सांगतात. हे देहाची वासना आम्हाला जगिक मार्गाकडे किंवा शरीराची भ्रष्टता करण्यासाठी, आम्हाला सैतानाच्या मोहामध्ये पाडण्यासाठी, ते घेऊन जाण्यासाठी आम्हाला जाऊ नये ह्याच्याकडे देखील आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. त्यांना दुसऱ्यांना साक्ष द्यायची आहे म्हणून त्यांना पोशाख आणि कृती विडस्तपणाची राहील आणि कामवासना उद्दीप्त करणाऱ्या शरीराच्या भागावरती भर देणार नाही. भिडस्तपणाने नैतिक आरोग्याला उत्तेजन प्राप्त होते. स्वतःचे गौरव नाही तर देवाचे गौरव करावे हे ख्रिस्ती लोकांचे ध्येय आहे. देवाला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये किंवा देवाचं गौरव होणाऱ्या गोष्टीकडं उच्च धर्माचरण कसं ठेवता येईल याच्याकडून आपण शिकला पाहिजे. व्यवहार्य आणि काटकसरीचा देखील आपण विचार केला पाहिजे. देवाने त्याच्या स्वाधीन केलेला पैसा कारभारी या नात्यानं ख्रिस्ती लोकांनी काटकसर करून सोने, मोती आणि मौल्यवान वस्त्रे यावर खर्च करू नये. पण या जगामध्ये जर पाहायला गेलं तर ह्या गोष्टीकडं अनेक लोकांचं लक्ष आहे की सोनं, मोती आणि मौल्यवान वस्त्र याच्याकडं जास्त लोक खर्च करतात. पण पहिले तिमोथी याचा 2 अध्याय 9 वचनामध्ये देखील ते सांगतात की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण काटकसर केली पाहिजे आणि सर्वात स्वस्त असलेले कपडे देखील खरेदी करणे नव्हे तर खरे पाहिले तर उत्तम प्रकारचा जिन्नस शेवटी स्वस्त पडतो. चांगल्या प्रकारचे कपडे देखील घेणं आणि काटकसर देखील करणं फार गरजेचं आहे.
आरोग्यदायी ज्या गोष्टी आहेत त्या आहारामुळेच आम्हाला मिळू शकतात. आणि व्यक्तीच्या अ, जीवनामध्ये आहार हा चांगला असेल तर आरोग्यावरती देखील परिणाम होतो आणि शरीराचं देखील संरक्षण करण्यासाठी देखील आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून पोषणाची पद्धत किंवा घट्ट किंवा त्याची प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ नये यासाठी आरोग्याची हानी होणारे कपडे देखील टाळले पाहिजेत. उन्हाळ्यामध्ये देखील पांढरे कपडे आपण घातले पाहिजेत. जर पांढरे कपडे घातले तर शरीरावर देखील त्वचेवरती देखील आपल्याला त्याचा परिणाम होणार नाही किंवा घातक परिणाम होणार नाही ह्यासाठी देखील आपण जपलं पाहिजे. अनुग्रह आणि स्वाभाविक जे सौंदर्य आहे याद्वारे गुणवर्णन करणार जी ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडं फार महत्वाचं लक्ष दिलं पाहिजे. कारण की आजच्या घडामोडीमध्ये दिसून येत आहे की पहिले वाण्याचा दुसरा अध्याय 16 वचन सांगते संसाराच्या सुसार की याच्या विरुद्ध दिलेला इशारा आहे. आणि आज लोक त्याच गोष्टी संसाराच्या विषयी बोलत राहतात आणि त्याच गोष्टी समाजासमोर देखील मांडत राहतात. परंतु ख्रिस्त आम्हाला सांगतो की ख्रिस्ताने म्हटले की शलमोन देखील आपल्या सर्व राजवैभव त्यातल्या एकासारखा सजला नव्हता. भरपूर असं त्याच्याकडं शलमोन राजाकडे होतं तरी देखील देवाला साजल आणि धार्मिकतेनं त्याचं शरीर आणि त्याचे राजवैभव देखील त्यानं टिकवून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आमचा स्वाभाविक सौंदर्य कशा प्रकारे आहे ह्याच्याकडे आपण अधिक प्रमाणे लक्ष दिलं पाहिजे. जगाप्रमाणे वर्तन न करता आपण ख्रिस्ती आहोत आणि ख्रिस्ती विश्वासक आहोत या म्हणून आपण देवाला आकर्षक असं आणि देवाला आवडणाऱ्या गोष्टीमध्ये आपलं जीवन टिकवून ठेवणं फार गरजेचं आहे. पेत्राने अविश्वास जोरदार म्हटलंय कोणी वचनाला अमन असेल तर तरी तुमची भिडस्तपणाने पवित्र वर्तन पाहून ते आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने जिंकले जातील. बाहेरून सुशोभित करण्याऐवजी स्वतःचा विकास करण्यावर मन केंद्रित करण्याचा सल्ला त्यानं दिला आणि म्हटले जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे. त्याने म्हणजे अंतकाळातील गुप्त मनुष्यपणाचे जे अविनाशी शोभा ती असावी. या चांगल्या जे सौम्य आणि शांत आत्मदेवाने दिलेल्या आहे त्या गोष्टी आमच्यामध्ये बहुमूल्य आहेत. देवाच्या दृष्टीनं आम्हाला आत्म्याच्या द्वारे बहुमूल्य अशा त्या दिलेल्या आहेत आणि म्हणून अंतकणात गुप्त ज्या गोष्टी वसतात त्या अविनाशी असल्या पाहिजेत आणि शोभणार देखील असल्या पाहिजेत ह्याच्याकडं आमचं विशेष लक्ष असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेस आमचं देव आम्हाला सांगतो की अनुग्रह आणि स्वाभाविक सौंदर्य हे टिकवण्यासाठी आपण कोणत्या गोष्टीनं आपण वाढलं पाहिजे त्याच्याकडे आपण आमचं लक्ष असणं फार गरजेचं आहे. आज आमच्या जीवनामध्ये पवित्र देवानं आम्हाला ही महान संधी दिलेली आहे की आमच्या शरीरामध्ये पवित्र आत्मा राहतो आणि त्या पवित्र आत्म्याद्वारे आपण शरीराद्वारे आपण पवित्र आत्म्याला देवाला येशू ख्रिस्ताला मान सन्मान देऊ शकतो. ह्या शरीराच्या द्वारे अधिक प्रमाणात देव गौरवला जावा यासाठी आमच्या रोजच्या प्रमाणामध्ये आमचं आरोग्य फार महत्वाचं आहे. आमच्या शरीराची ठेवण हे फार गरजेचं आहे. आमच्या खाणं पिणं हे देखील फार महत्वाचं आहे. जर आम्ही ह्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये टिकून ठेवल्या आणि देवाचं गांभीर्य जर आमच्या जीवनामध्ये ठेवलं तर आम्ही आमच्या स्वतःचे मालक राहणार नाही तर देवाचे आम्ही मालक राहू. देव आमचा मालक राहील आणि देव आमचा ज्यावेळेस मालक राहील तर सर्व गोष्टी आमच्या सुरळीत राहतील. कारण की देवानं त्याची प्रजा म्हणून आम्हाला निवडून घेतलेला आहे आणि तो आमच्यामध्ये कार्य करत आहे. तर त्या सगळ्या गोष्टी पवित्रतेच्या राहण्यासाठी देवबाप आम्हाला सहाय्य मदत करो. उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शिलाद्वारे सौंदर्याचे प्रदर्शन होते आणि त्याद्वारे देव आम्हाला काय सूचित करतो हे उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. थँक्यू.